तुम्ही ज्या विषयासाठी रोज येताय त्या विषयामध्ये काही नवीन घडण्याची शक्यता नाहीये. तुम्ही कशा करता रोज दिल्लीला धडक मारताय? एक प्रकारे सांगितलेलं आहे की राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, क्लीन चिट दिली जाते का? एवढं मोठं नाही, क्लीन चिट दिली जाते का किंवा राजीनाम्याचा प्रश्न नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि या महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री शरद पवार साहेब यांच्याशी आम्ही काल सगळ्यांनी चर्चा केली आहे. त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. तर मला असं वाटतं की अनिल देशमुखांचं काय होणार हा काही महाराष्ट्रापुढला किंवा देशापुढला गंभीर प्रश्न नाहीये. काल महाराष्ट्रामध्ये 30,000 करोना रुग्ण नव्याने निर्माण झाले आहेत. त्या संदर्भात सरकारने जास्त काम केलं पाहिजे. हे राजकारणातले विषय विरोधी पक्ष आरोप करणार, आम्ही उत्तर देणार, विरोधी पक्ष परत आरोप करणार, मग आम्ही उत्तर देणार, हे चालूच राहणार. राऊत साहेब तुम्ही म्हणते की विरोधी पक्ष परमवीर सिंग हे कुठल्या विरोधी पक्षातले किंवा राजकीय परमवीर सिंग या क्षणी दलातले अधिकारी आहेत. परमवीर सिंग या क्षणी विरोधी पक्षाचं महत्वाचं हत्यार आहे. आजचा आपण अग्रलेख वाचला असेल सामनाचा, त्यात आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे की कालपर्यंत विरोधी पक्षाच्या परमवीर सिंग यांच्यावरती अजिबात विश्वास नव्हता. आपण सुशांत सिंग राजपूत प्रकरणातले सगळे स्टेटमेंट्स विरोधी पक्षप्रमुख नेत्यांचा पहा. आपण कंगना जी नटी आहे कोणतरी एक बरं का, तिच्या संदर्भात ज्या कारवाया झाल्या त्यावेळच्या परमवीर सिंगांवर केलेले आरोप पहा की परमवीर सिंग यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. पण आज त्याच परमवीर सिंग यांच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवून विरोधी पक्ष हा सरकारवरती तोफा उडवायचा प्रयत्न करतोय. पण त्या तोफात गोळे नसून फक्त पाण्याचे फवारे आहेत. राऊत साहेब तुम्ही असं म्हणता जैन पार्टी ने कहा है कि जैन पार्टी ने कहा है अरे लाइट कट रहा है। जैन पार्टी ने कहा है कि अनिल देशमुख के इस्तीफे का सवाल नहीं। क्या शिवसेना की इस बात को मानती है? अगर राष्ट्रवादी कांग्रेस के प्रमुख ने यह तय किया है कि अनिल देशमुख के ऊपर जो आरोप हुए या हो रहे हैं उसमें कोई तथ्य नहीं है और उनकी जांच होनी चाहिए, तो उसमें गलत क्या है? कोई भी उठेगा और आरोप करेगा किसी के ऊपर. आजकल तो बहुत बड़ा सिलसिला चल रहा है. वैसे आरोप इस देश के सभी राजनेताओं के ऊपर होते हैं और होते आ रहे हैं. आप देखिए केंद्र में कितने मंत्रियों के ऊपर आरोप होते हैं, महाराष्ट्र में होते हैं और राज्यों में होते हैं. अगर हर सबका इस्तीफा हम लेकर बैठे तो सरकार चलाना मुश्किल होता है. लेकिन परमवीर सिंह जो मुंबई के एक्स पुलिस कमिश्नर है, उसने जो एक लेटर बॉम्ब ऐसे कोई बॉम्ब भी नहीं होता, लेटर बॉम्ब नहीं होता. बॉम्ब तो अलग तरह से होते हैं. तो इस लेटर बॉम्ब में जो कुछ लिखा है उस बारे में खुद अनिल देशमुख जी ने भी कहा है कि उनकी जांच हो जाए, उनकी जांच होनी चाहिए. ये सब जो आरोप है और मुख्यमंत्री खुद जांच करें. कल शरद पवार साहब ने भी कहा है कि जूलियो रेगो जो सुपर है, एक उनकी छवि जो है पुलिस डिपार्टमेंट में बहुत सबसे ऊपर है, कि उनको जांच करने दो. अगर ये चैलेंज सरकार स्वीकारने को तैयार है जांच का, तो आप बार बार इस्तीफे की बात क्यों करते हो? इस्तीफा लेना या किसी को मंत्री बनाना ये पूरा अधिकार जो होता है ये मुख्यमंत्री का होता है. मुख्यमंत्री उस बारे में निर्णय लेंगे. म्हणून आपण संजय राजीनामा दिला. आता ह्या प्रकरणानंतर सरकारच्या प्रतिमेला धक्का नाही बसत आहे असं वाटतंय? नाही, जे ज्या प्रकारचा आरोपाचा धुळा उडवलेला आहे पोलीस कमिशनर, माजी पोलीस आयुक्त आहे, त्याच्यामध्ये थोडा संभ्रम निर्माण करण्यामध्ये विरोधी पक्ष नक्की यशस्वी झाला असेल. पण संभ्रम निर्माण करणं, भ्रम निर्माण करणं आणि सत्य आणि तथ्य या जमीन आसमानचा फरक आहे. सरकारच्या प्रतिमेची चिंता जेवढी तुम्हाला विरोधी पक्षाला आहे त्यापेक्षा जास्त चिंता आम्हाला सगळ्यांना सरकारच्या प्रतिमेविषयी. आणि सरकारच्या प्रतिमेला कुठल्याही प्रकारे एक तडा जाऊ नये यासाठी सगळेच प्रयत्न करतायत. विरोधी पक्षानं फक्त आरोप केले किंवा एखाद्या अधिकाऱ्याने त्याला पदावरून काढलं
म्हणून आरोप करणं म्हणजे सरकारच्या प्रतिमेला तडा जातो असं मला म्हणायचं नाही. तुम्ही परमवीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र म्हणजे पुरावा होऊ शकत नाही. राऊत साहेब पण मंत्री पदावर राहून चौकशीला कसे सामोरे जाऊ शकतील? का नाही जाऊ कारण राठोड यांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. त्यांच्यावरही आरोप झाले. त्यांचा तुम्ही राजीनामा त्यांनी नैतिकतेच्या आधारावर दिला. तर मग नैतिकता गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर का राजीनामा देऊ नये? तुम्ही राठोड, अनिल देशमुख प्रत्येक मंत्र्याशी तुलना एकमेकांच्या प्रकरणाशी करू नका. मुळात राठोड यांचंही प्रकरण नव्हतं. राठोड यांच्या विरुद्धही कुठला गुन्हा दाखल नव्हता. राठोड यांच्यावर त्यांच्या त्या मुलीच्या कुटुंबियाने कुठल्याही प्रकारचा आरोप किंवा गुन्हा दाखल केला नाही. ते आरोपी नव्हते. तरीही त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला. पदावर असताना निष्पक्ष कशी होऊ शकते? सर जूनियर मेलों ने मना कर दिया है क्योंकि वो जो है अब ये कराई की जांच करें। एक दूसरा सवाल ये है, क्या आपको लगता है कि अनिल देशमुख के पद पे रहते हुए फ्री एंड फेयर जांच हो पाएगी? जब तक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री है तब तक सभी मामलों की फ्री एंड फेयर जांच हो सकती है. सर राशीद म्हटलेलं आहे की या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे आणि मीन टाईम गृहमंत्र्यांनी आपल्या पदावर कोणते? काँग्रेसचे राशीद हा ठीक आहे. त्यांचं मी वाचलंय ना. सर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं निर्णय काय घेणार आहेत? कारण की गृहमंत्र्यांवरती थोड्या गंभीर आरोप मुख्यमंत्री लागले. काय निर्णय घेणार हे मी दिल्लीत बसून कसं काय सांगू? मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचा आहे ते मुख्यमंत्री घेतील. मी तुम्हाला वारंवार सांगतो, सरकारच्या प्रतिमेला विरोधी पक्षांच्या अशा प्रकारच्या बेछूट बेफाम आरोपामुळे तडा जाणार नाही. राज्याच्या जनतेला कळून चुकलंय की अशा प्रकारे टीका टिप्पणी विरोधाचं राजकारण करून सरकारची प्रतिमा मलिन करायची, मग केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांना जबरदस्तीनं महाराष्ट्रामध्ये घुसवायचं, त्या तपास यंत्रणाच्या माध्यमातून एक माहोल निर्माण करायचा. का तुम्हाला तपास करता येतो ना, आमच्या पोलिसांना करता येत नाही का एखाद्या गुन्ह्याचा? असे कोण आकाशातून झग्यातून पडले आहेत हे तपास केंद्रीय नाही पवारसाहेब असं म्हणताय की एनआयएला तपासात सहकार्य केलं पाहिजे. शिवसेना म्हणते की बघा पवारसाहेब असं म्हणतात की एनआयएला तपासात सहकार्य केलं पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणतात की हा केंद्रीय यंत्रणांचा महाराष्ट्रावर घालाय. असे दोन मतप्रवाह का दिसतात? अजिबात दोन मतप्रवाह नाही. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात घुसतायत हा महाराष्ट्राच्या अधिकारावर घालाच आहे. याबाबत माननीय शरद पवार यांचं सुद्धा तेच मत आहे. पण एकदा तपास सुरू केल्यावरती त्यांना सहकार्य करायला पाहिजे. ते आम्ही करतो. एका बाजूला एटीएस तपास करतोय, एका बाजूला एनआयए करताय. अगर दोनों जांच एजेंसी, अभी सुशांत सिंह राजपूत केस में भी हुआ था ना, सीबीआई भी आ गई और हमारे पुलिस भी कर रहे थे. उस वक्त तो मुंबई पुलिस के तो कमिश्नर परमवीर सिंह जी थे और बहुत ही बेहतरीन तरीके से जांच हुई थी. सीबीआई भी कुछ नहीं कर पाई उसमें. नहीं आता संग्राम में आपने कहा है कि परमवीर सिंह का इस्तेमाल किया जा रहा है, इस पर क्या आप लोगों के पास तथ्य है? जी हाँ, जो हमने कहा है, जो हमने लिखा है वो 100% सही है. इस प्रकार से मुंबई के एक्स कमिश्नर के कंधे पर बंदूक रख सरकार के ऊपर फायर करना, अगर उसमें विरोधी दल यानी प्रतिपक्ष अपने आप को बहुत होशियार समझता है तो ये उनके ऊपर बुमरैंग हो जाए. सर राज ठाकरे म्हणले त्यावर काय म्हणाले? दुसरी गोष्ट प्रकाश आंबेडकर आज राष्ट्रपती लावावी ही मागणी करायला चालले. यावर काय सांगणार? राज ठाकरेमध्ये रोज फटाके वाजतील. प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार आहेत. डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीत आमच्या मनात किती श्रद्धा आहे हे काय नव्यानं सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावावी असं डॉक्टर बाबासाहेबांचे नातू सांगत असतील तर मला असं वाटतं त्याने पुन्हा एकदा घटनेचा सगळ्यांनी अभ्यास करणं व घटनेचं रिव्हिजन करणं हे फार आवश्यक आहे. कारण ज्या प्रकारे खोटी नाटी प्रकरणं निर्माण करून विरोधी पक्ष महाराष्ट्र सरकारवर दबाव आणत आहे किंवा एक केस बनवत आहे, ह्याच्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही. किंबहुना केंद्र सरकार बरखास्त केलं पाहिजे, कारण हा राज्यांच्या स्वायत्तेवरती घालाय. आप लोग महाविकास आघाड़ी में 3 पार्टी, शिवसेना, कांग्रेस और एनसीपी, क्या तीनों पार्टियों के बीच ये तय हो गया है कि आप अनिल देशमुख का इस्तीफा नहीं लेंगे या
उनके मंत्रालय को बदलेंगे नहीं, ये तय हो गया आपके बीच में, मुख्यमंत्री को छोड़िए, आप पार्टियों में तय हो गया। अगर आपका जो सवाल है वो सवाल जायज है, 3 पार्टियों में क्या तय हुआ है जी, अगर 3 पार्टियों में कुछ तय हुआ है, कुछ फैसला हुआ है इस बारे में, तो उस बारे में निर्णय लेने का अधिकार सिर्फ मुख्यमंत्री को है, वो कैबिनेट के प्रमुख। राऊत साहेब, ठीक आहे, या प्रकरणामध्ये ईडी येण्याची शक्यता आहे, कारण पत्रामध्ये 100 कोटींच्या व्यवहारांचा उल्लेख आहे, त्यामुळे ईडी सुद्धा या प्रकरणात तपास करण्याची शक्यता ईडी आहे. येऊ द्या किंवा ईडीचे पिताश्री येऊ द्या, मी बाप शब्द मुद्दाम वापरत नाही आपल्या मराठी भाषेमध्ये. ईडी आने दो या ईडी के पिताश्री आने दो, जो जांच करना है कर लीजिए. अगर ईडी हो, सीबीआई हो, एनआईए हो, उनका हेडक्वार्टर अगर आप मुंबई में भी लाते हो, दिल्ली में कुछ काम नहीं है, देश में कुछ काम नहीं है, अगर मुंबई में हेडक्वार्टर लाकर बैठना चाहते हो तो लीजिए, हम उनको हमारे यहाँ से एक अच्छा जगह भी देंगे डीकेसी में. सर, आपने कहा कि तीनों पार्टी का डिसीजन मुख्यमंत्री लेगा सर, लेकिन कल एनसीपी के मीटिंग के बाद हा मुद्दा आणि दुसरा म्हणजे की सचिन वझेंच्या गाड्या अनेकांनी वापरल्या, त्याची चौकशी व्हावी. 2 मुद्दे. मी कसं काय सांग, या संदर्भात जे चौकशी करतायत त्यांना चौकशी करू द्या ना. कोण कुठल्या गाड्या वापरत आहे हा त्याचा प्रश्न आहे, आणि त्या कायदेशीर का बेकायदेशीर आहेत त्याचा तपास करणारा यंत्रणा आता काम करतायत. मुख्यमंत्र्यांनी घेतले का? राऊत साहेब, या बघा, एका फौजदाराला घ्यावं की न घ्यावं याचा निर्णय मुख्यमंत्री घेत नाही. तसं काही निर्णय बरं का, काही निर्णय हे प्रधानमंत्री घेत नाहीत, तो गृहमंत्री देशाचे घेत नाहीत, तो राष्ट्रपती घेत नाहीत. सिस्टीम मधून ते निर्णय होत असतात. शिफारस सर, ये है कि एनसीपी में अभी भी डिवाइड है सर. शरद पवार और जयंत पाटील चाहते हैं सांगितलं कि ही शुड नॉट त्यांनी रिजाइन. फोन केला होता सचिन वाझे प्रकरणासंदर्भात की सचिन वाझेंना पुन्हा एकदा सेवेत घेण्यात यावं म्हणून. देवेंद्र फडणवीस काही म्हणतात त्याकडे प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घ्यायला पाहिजे असं नाही. विरोधी पक्ष आहे, विरोधी पक्षाचे नेते आहेत. फडणवीस हे उत्तम वकील आहेत, त्यांनी लॉचा अभ्यास केलेला आहे, आणि तुम्हाला माहिती आहे वकील कोर्टामध्ये कशा प्रकारे केस मांडतात, त्यात वकिलांवरती सगळ्यात जास्त आरोप काय होतात. सर, कल की मीटिंग के बाद सर कल की मीटिंग के बाद एनसीपी में डिवाइड है. ये कहा जा रहा है कि शरद पवार कोई डिवाइड नहीं है, 3 पार्टी में कोई स्प्लिट नहीं है, हम सब एक है. अभी मैं फाइनली आपको बताता हूँ, चाहे कोई भी कुछ भी कहे, कुछ भी बोले, कोई भी आरोप करे, महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी की सरकार का बाल भी बाका नहीं होगा. आप कितने भी उछालो, आप कितने भी आरोप करो, आप कितनी भी केंद्रीय जांच एजेंसी को मुंबई महाराष्ट्र में भेज दो, लेकिन सरकार अपना कार्यकाल पूरा करे. राऊत अनिल साहेब, राऊत साहेब, परबांवर आता आरोप करत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं अनिल परब जणू गृहमंत्री खातं चालवतात, आणि किरीट सोमय्यांनी म्हटलं आता अनिल देशमुखांनंतर अनिल परब यांची वेळ आहे. केंद्रामध्ये जरा त्यांनी लक्ष घातलं पाहिजे, केंद्रामध्ये कोणाची खाती नक्की कोण चालवत आहे, आणि आपल्या केंद्रातल्या मंत्र्यांना काय काम आहे की नाही, वो भी एक बार देख लीजिए. राऊत साहेब, पण परमवीर सिंग यांच्यावर अजून आरोप नाही झाले, ते संशयाच्या वावऱ्यात आहेत, तरी त्यांना हटवलं गेलं. गृहमंत्र्यांवर इतके आरोप आहेत तरी त्यांना का ठेवलं जात आहे? मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बदलण्याचा अधिकार सरकारला नसतो का? पण त्याचं कारण काय नसतो आहे? का? कारण असं कारण सांगितलं काही की असेल. रूटीन ट्रान्सफर नाही, कारण काहीही असेल, एखाद्या अधिकाऱ्याला बदलण्यासाठी सरकारला कोणाच्या किंवा विरोधी पक्षाच्या परवानगीची गरज लागत नाही. पण जनतेला तर कळलं पाहिजे की त्यांना का बदललं. जनतेने विचारलेलं नाही, संजय पांडेंनी स्वतः गंभीर आरोप जनतेने केले. विचारलेलं नाही, सर, IPL आणि त्या संदर्भातले खुलासे झालेले आहेत. मुंबई पोलीस खात्यातले किंवा राज्यातले बदल हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी आणि सगळ्यांनी एकत्र बसून घेतलेले कॅबिनेटचे निर्णय. संजय पांडेंनी गंभीर आरोप केले आहेत. सर, संजय पांडेंनी असा आरोप केलेला आहे की सिनियरिटी डावलली जाते. कोण? संजय पांडे आयपीएस अधिकाऱ्यांनी पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. असं होत असतं. आज क्या मीटिंग है अभी कोई मीटिंग नहीं है, मीटिंग की जरूरत भी नहीं है. सब दिल्ली में जो नेता लोग आए थे हमारे एनसीपी के रहे या वो सब आप अपने घर पहुंच गए, और अब आज कोई मीटिंग नहीं दिल्ली. कोई नहीं, मीटिंग की जरूरत भी नहीं. आप भी आपका अपने काम पर लग जाइए. राउत साहब, कायदे से और आप अंदाज में लगातार सेंट्रल एजेंसीज पे हमलावर हैं, क्या इशारा ये कर रहे हैं कि ये सब कुछ सेंट्रल एजेंसी को भेजने की तैयारी है? ईडी ने ये भी कहा कि देखिए, सेंट्रल एजेंसी का इस प्रकार से मिसयूज करके महाराष्ट्र में अगर कोई राष्ट्रपति शासन लगाने की अगर कोशिश कर रहे,
अगर कर रहे तो मैं उनको एक चेतावनी दे रहा हूं, जो आग लगेगी उसमें आप झुलस जाएंगे। सर, आप लोग कह रहे हैं कि परमवीर सिंह को हटाया गया, इसमें उन्होंने आरोप लगाया। परमवीर सिंह अभी भी एक पद पर बने हुए हैं। क्या परमवीर सिंह के अगर आरोप झूठे हैं तो उनको आप लोग बर्खास्त करेंगे परमवीर सिंह को? देखिए, जो कार्रवाई होती है सर्विस रूल का भंग करने के बाद, वो सरकार पूरा ऑब्जर्वेशन कर रही है। सर, मराठीमध्ये हो जाएगा ना, आप देखते रहिए क्या तुम्ही होता है। मराठीमध्ये बोलता सांगा, राष्ट्रपती शासन जर लावण्याचा प्रयत्न केला- राष्ट्रपती या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून, अतिरेकी वापर करून महाराष्ट्राच्या संदर्भात जर कोणी स्वप्न पाहत असेल की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचं स्वप्न पूर्ण करू, तर त्यांनी त्या झोपेतून जागा व्हावं. आम्ही त्यांना जागा करू इच्छितो की तुम्ही किती प्रयत्न करा, अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये तुमचे हे डावपेच यशस्वी होणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला जर मुंबई महाराष्ट्रात आणून महाराष्ट्राचा अशा प्रकारे अवमान करायचा असेल तर तुम्ही तो करण्याचा प्रयत्न करत राहा. या सगळ्या तपास यंत्रणांनी आपली दिल्लीतली मुख्यालयं वाटल्यास मुंबईला आणून काही काळासाठी बसवावी. आम्हाला काही फरक पडत नाही. आमचे हात स्वच्छ आहेत सरकारचे. आरोप करत राहा. यापुढे आम्ही तुमच्या आरोपांना उत्तरही देणार नाही. राऊत साहेब, पण सरकारची तर प्रतिष्ठा पणाला लागते. सरकारची प्रतिष्ठा ही अनेक बाबतीत पणाला लागते राव साहब, आणि ती पणाला लागली तरी सरकारसाठी खिंड लढवायला आम्ही समर्थ आहोत. वो आखिरी शेर आपने जो पढ़ा था उसके बहुत सारे मतलब निकाले गए थे। अब वो आखिरी शेर का मतलब क्या था? नया रास्ता, उसके लोगों को लगा कि देखिए राउत साहब फिर शायद सीएम बदलने के चक्कर में या सरकार बदलने के चक्कर में है। मैंने अभी कहा ना, ये सरकार पूरा कार्यकाल करेगी. शेर का कार्यकाल पूरा मतलब तो समझा दीजिए। शेर का मतलब शेर से क्यों पूछ रहा हूं? सर, मेरा कल का टीटी है, आपने बुलाया था. 2 सवाल ले लीजिए.